नमस्कार. श्री शिवमहापुराण उमा संहिता अध्याय 15 पाताळ लोकाचे वर्णन. श्री गणेशाय नमः. व्यास सनत कुमारांना म्हणाले, हे महाप्राज्ञ, जे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ आहे आणि ज्या एका दानाने सर्व दानांचे फल मिळते त्याविषयी काही सांगा. सनत कुमार म्हणाले, हे मुने, योग्य वेळी दिलेल्या एका दानानेही सर्व दानांचे फळ मिळते. ज्याला प्रपंचातून तरून जाण्याची आणि मोक्षाची इच्छा आहे त्याने ब्रह्मांडाचे दान करावे. ब्रह्मांडदात्याला त्या दानाने जे काही फल मिळायचे आहे ते तर मिळतेच, शिवाय तो सप्तलोकांचा स्वामी होतो. ब्रह्मांडदाता मनुष्य आकाशात सूर्य चंद्र असेपर्यंत आणि जोपर्यंत ही पृथ्वी स्थिर आहे तोपर्यंत आपल्या कुटुंबियासमवेत देवलोकी आनंदाने निवास करतो. तसेच तो जी इच्छा करतो ती पूर्ण होते. त्यानंतर त्याला देवदुर्लभ विष्णुपद प्राप्त होते. त्यावर व्यास म्हणाले, भगवन, तुम्ही मला ब्रह्मांडदानाविषयी सांगत आहात, त्याच अनुषंगाने आधी ब्रह्मांडाची माहिती कथन करा. सनत कुमार म्हणाले, मुनिवर्य, मी तुम्हाला ब्रह्मांडाविषयी थोडक्यात सांगणार आहे, ते नीट समजावून घ्या. शिवमहाप्रभू हेच ब्रह्मांडाचे कारणरूप आहेत. ते व्यक्त अव्यक्त आणि अनामय म्हणजेच दुःखरहित कल्याण स्वरूप आहेत. ते कालामुळे द्विधा होतात, त्यापासून ब्रह्माजी उत्पन्न होतात. ते 14 भुवनांच्या ब्रह्मांडाची रचना करतात. त्यापैकी 7 भुवने पाण्यावर आहेत आणि 7 पाण्यामध्ये आहेत. त्यांना पाताळ म्हणतात. ब्रह्मांडाचा जेवढा भाग पाण्याखाली आहे त्याच्या दुपटीने पाण्याच्या वर आहे. त्याला शेषाचा आधार आहे. ब्रह्माजींच्या सांगण्यावरून तो 14 भुवनांचे पालन करतो, म्हणून त्याला विष्णू म्हणतात. त्याला गुणांचे कोणतेही वर्णन करू शकत नाही, म्हणून त्याला अनंत म्हणतात. सृष्टीच्या कल्याणासाठी सर्व देव ऋषी मुनी साधू संत व सिद्ध पुरुष त्याची पूजा करतात. नागकन्याही त्याची आदरपूर्वक पूजा करतात. शेषनाग पाताळाच्या मुळाशी स्थित आहे. त्याला 1000 फणे आहेत. त्याच्या असीम तेजाने सर्व दिशा प्रकाशमान होतात. त्याची आभूषणे निर्मळ आहेत. त्याच्या डोळ्यांमध्ये मदाची छटा स्पष्ट जाणवते. माला आणि मुकुट धारण करून तो एका कुंडलाच्या आधारावर स्थिर असतो. तो अग्नीचा धगधगीत पर्वतच वाटतो. कल्पांत समय त्याच्या मुखातून वारंवार अग्निज्वाला उत्पन्न होतात. त्या त्रैलोक्याला भस्मसात करतात. ज्याने आपल्या मस्तकावर संपूर्ण भूमंडळ अगदी सहज धारण केले आहे त्या शेषाचे सामर्थ्य आणि पराक्रम कोणी वर्णन करावे. त्याने निश्चित जांभई दिली तरी पर्वत आणि समुद्रासहित ही पृथ्वी थरथर कापू लागते. हे मुने, पृथ्वीच्या खाली अतल वितल सुतल रसातल तल तलातल आणि पाताळ असे एकूण 7 लोक किंवा भुवने आहेत. त्यांना सप्तपाताळ असे संबोधतात. प्रत्येक पाताळ 10,000 योजने विस्तीर्ण असून पहिल्यापेक्षा दुसरा पाताळ दुप्पट उंच आहे. तेथील भूमी व प्रासाद रत्नमय असून त्यांचे अंगण सुवर्णमय आहे. तेथे दानव दैत्य राक्षस आणि महानाग राहतात. देव आणि दानवांच्या कन्या आनंदाने विहार करतात. पाताळ लोक स्वर्गापेक्षाही सुंदर मनोहर निर्मळ आणि आल्हादक आहे. तेथे दिवसा सूर्याची किरणे, रात्री चंद्राचे चांदणे, शीतोष्ण ऋतू असला काही प्रकार नाही. सर्वत्र दिव्य मण्यांचे तेजच विलसत असते. तेथे स्वच्छ नद्या आहेत. कमळांनी युक्त मनोहर सरोवरे आहेत. त्या कमळांवर भ्रमर रुंजी घालत असतात. तेथे सर्व प्रकारचे ऐश्वर्य आहे. सुख उपभोग आहेत. अन्नधान्यांचा सुकाळ आहे. तेथील वातावरणात वीणा वेणू आणि मृदंगादिक
वाद्यांचे मधुर ध्वनी निनादत असतात. तेथे सर्व प्रकारचा आनंद उपभोगता येतो. तो आनंद उपभोगताना वेळ कसा जातो ते कळतच नाही. तेथे दैत्य, दानव, मानव, सिद्ध आणि सर्व आपल्या तपश्चर्येचे उत्तम फल भोगतात. अध्याय 15 समाप्त.